नमस्कार मंडळी. आपल्या जीवनात आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात. त्या सुखदायी असोत अथवा क्लेशदायी. आपणास त्याचे कारण कळत नाही. त्या का घडतात, कशा घडतात काही कळत नाही. मग आपण कुमारवयीन असो अथवा ज्येष्ठ, आपणास त्याचे आकलन होत नाही. कदाचित यालाच प्रारब्ध म्हणत असावेत. पुढील मनाच्या श्लोकात समर्थ काय म्हणतात पहा. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे, असे तुकाराम महाराज म्हणतात. माणसाच्या आयुष्यात सुख फारच कमी असते, अगदी जवळ एवढे, आणि दुःख मात्र पर्वता एवढे असते. या दुःखातून गरीब तर सुटत नाहीच, पण श्रीमंतही सुटत नाही. श्रीराम श्रीकृष्ण राजपुत्र म्हणून जन्माला आले, तरीही जीवनातील अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. तर श्रीकृष्णाला बाल्यावस्थेपासून अनेक राक्षसांचा समाचार घ्यावा लागला. श्रीरामांनी वडिलांच्या शब्दासाठी, क्षत्रिय धर्माच्या पालनासाठी कुटुंबियांचा त्याग केला आणि वनवास स्वीकारला. तर श्रीकृष्णाने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास मागे पुढे पाहिले नाही. श्रीरामांनी रावणाबरोबर स्वतः युद्ध करून त्याचा वध केला आणि युद्ध जिंकले. तर श्रीकृष्णाने केवळ अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून महाभारताचे युद्ध अर्जुनाला जिंकून दिले. श्रीरामांनी लोकापवादाखातीर पत्नीचा त्याग केला, तर श्रीकृष्णाने लोकापवादाची तमा न बाळगता 16 सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला. या दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या व्यक्तिरेखा जीवनाच्या मूळ तत्वांना धक्का न लावता दोघेही आदर्श बनून आपल्या समोर उभे आहेत. केवळ राजपुत्र नाही, तर प्रत्यक्ष परमात्मा असूनही मनुष्य जन्माचे त्रास दुःख त्यांना सुटले नाहीत. तरीही त्यांनी कर्तव्याचे धर्माचे पालन करण्यात कसूर केली नाही. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे राहावे, दुःखात कष्टात सुख कसे मानावे, ते या दोघांनी शिकविले. या चांगल्या व्यक्तिरेखांकडे पाहिले म्हणजे आपण दुःखाला फार महत्त्व देणार नाही. हे दुःख मलाच का हा प्रश्नही विचारणार नाही. समर्थ म्हणतात, हे मना आता तूच विचार कर. या जगात सर्व सुखी असा शोधून तरी सापडणार आहे का? मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. भरताला गादीवर बसविण्यासाठी कैकेयीने श्रीरामांना 14 वर्षे वनवासात पाठविण्याचे पाप केले. पुढच्या जन्मी कैकेयी देवकी बनून जन्माला आली आणि तिला 14 वर्षे कारावासात काढावी लागली. पण जेव्हा श्रीकृष्णाने कंसाचा वध करून तिला कारावासातून मुक्त केले, तेव्हा ती श्रीकृष्णाला म्हणाली, तू जर परमेश्वर आहेस तर याआधीच कंसाला ठार मारू शकत होतास, मग 14 वर्षे का थांबलास? श्रीकृष्ण म्हणाला, माते, तू पूर्वजन्मीची कैकेयी आहेस. मला 14 वर्षे वनात पाठविण्याचे पाप तू केले होतेस, ते तुला फेडावे लागले, आणि 14 वर्षे कौसल्या मातेला माझा वियोग सहन करावा लागला होता. म्हणून या जन्मात तिने यशोदेचा जन्म घेतला आणि 14 वर्षे तिच्या मातृत्वाने मला प्रेमात न्हाऊन काढले. जेव्हा जे पूर्वसंचित असेल त्याप्रमाणे माणसाला भोगावे लागते. पूर्वसंचित चांगले असेल तर चांगले आणि वाईट असेल तर यातना. तर या यातना भोगताना लक्षात घ्या की आपलीच पापे आहेत. मी काय केले, मलाच का, हा प्रश्न विचारून काही उपयोग नाही. पापकर्मे फेडावीच लागतात असे समर्थ म्हणतात. पूर्वसंचिताप्रमाणे भोग प्राप्त होत असतात. तर भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.